गणपती बाप्पा मोरया. अनंत चतुर्दशी गणपती बाप्पा मोरया. अनंत चतुर्दशी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा चालले आपला घरला. गणपती बाप्पा विसर्जन देखावा. पुणे स्वारगेट ब्लॉक. मोरया. अभी रात को 12 बजे. विसर्जनाचा महिमा म्हणजे निसर्गाच्या कालचक्राचा नियम. गणपती बाप्पाला जलतत्वांचा अधिपती म्हणाले जाते आणि म्हणून त्यांना त्यांच्या मूळ जलत्वात विलीन केले जाते. हे निसर्गाचे चक्र दर्शवते की प्रत्येक गोष्टीचा अंत होतो आणि त्यानंतर नवीन निर्मिती होते. या विधीमागे महाभारताशी संबंधित एक कथा देखील आहे, जिथे व्यास ऋषींनी गणपतीच्या अंगावरची माती कमी करण्यासाठी आणि त्यांना विश्रांती देण्यासाठी त्यांना पाण्यात विसर्जित केले. गणेश विसर्जनाचे महत्त्व आणि महिमा. निसर्गाचे चक्र. निसर्ग विसर्जनामध्ये गणपतीची मूर्ती ज्या मातीपासून तयार होते त्याच मातीत विलीन होते, जे निसर्गाचा कालचक्राचे प्रतीक आहे. आणि पुढे जाऊन जलचक्र. गणपतीला जलतत्वाचा अधिपती मानले जाते, त्यामुळे त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ जलतत्वात विलीन करणे हा विसर्जनाचा प्रमुख उद्देश आहे. कथा आणि परंपरा. कथा आणि परंपरा असा आहे. महाभारतातील व्यास ऋषी यांच्या कथेनुसार दिवस गणपतीचे विविध पदार्थ खाऊन शरीराचे तापमान वाढले होते. हे तापमान कमी करण्यासाठी आणि मूर्तीची शुद्धी करण्यासाठी व्यासांनी त्यांना पाण्यात विसर्जित केले. या दिवसापासूनच गणपती मूर्तीची स्थापना करून 10 दिवसानंतर विसर्जन करण्याची प्रथा सुरू झाली. संकटाचे निवारण. संकटाचे निवारण म्हणजे गणेश विसर्जनाचा दिवस म्हणजे गणपतीला निरोप देणे. हा दिवस अनंत चतुर्दशी म्हणून साजरा केला जातो आणि या दिवशी गणपती बाप्पाचा पूजेला महत्त्व आहे. थोडक्यात गणेश विसर्जनाचा विधी केवळ एक धार्मिक परंपरा नसून तो निसर्गातील शाश्वत बदल आणि मातीच्या घटकांना त्यांच्या मूळ स्तोत्रात परत पाठवण्याचे एक प्रतीक आहे. मातीच्या घटकापासून बनलेला हा मूर्ती परत तिथंच जाऊन पोचला पाहिजे म्हणून हा मूळ सिद्धांत आहे. म्हणून थोडक्यात गणेश विसर्जनाचा विधी केवळ एक धार्मिक परंपरा नसून तो निसर्गातील शाश्वत बदल आणि मातीच्या घटकांना त्यांच्या मूळ स्तोत्रात परत पाठवण्याचे एक प्रतीक आहे. मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया. सर्वांना जय गणेश. अभी हम स्वारगेट आ गए हैं. स्वारगेट में हम गणपति बाप्पा का यहाँ पे देखावा चल रहा है, तो देखेंगे. चलो बाय. आपल्या सर्वांचे लाडले गणपती बाप्पा घरी जात आहेत, तर आपण सर्वजण गणपती बाप्पाला नाचत गाजत घेऊन आलो ना मित्रांनो. आता नाचत गाजत आपण गणपती बाप्पाला त्यांच्या घरी घालू. आता मी आलोय गणपती बाप्पा देखावा. आपण सर्वजण गणपती बाप्पाचं विसर्जन करत आहोत. आपल्या सर्वांना सुख शांती समाधान समृद्धी लाभो गणपती बाप्पाची प्रार्थना करू. आत्ता मी आहे पुणे स्वारगेट. पुणे स्वारगेटच्या इकडे हा विसर्जन आणि मिरवणूक देखावा आपण सर्वजण बघत आहे. तर पुढे जाऊ
पुढे जात जात आपण सर्व देखावा बघत राहू. चला कडपर्यंत राहा आणि आपण आजच्या ब्लॉग खूप इंटरेस्टेड आहे. गणपती बाप्पाचं विसर्जन आणि त्यांचं आगमनचं ब्लॉग आपण बघितलं. आता विसर्जनाचं ब्लॉग आपण घेऊन आलेलं आहे. आपण सर्वजण गणपती बाप्पाला त्यांच्या घरी घालू. मोरया. गणेश विसर्जन 2025. गणपतीचे पुण्यात विसर्जन का करतात, काय आहे यामागचे कारण, आपल्या सर्वांना कुणाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही वाट बघत आहे. तर चला मग पुढं गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते यामागे काही धार्मिक कारणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाशी निगडीत आहे. निसर्गाशी एकरूपता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमचा दिला जातो. आरती हो रही है गणपति बप्पा का. हम आरती का दर्शन करेंगे. अब इस वक्त हम स्वारगेट का ये ब्लॉग हम लेके आए हैं, तो आखिर तक बने रहिएगा. तो गणपति बप्पा का आरती का भी आनंद ले लेंगे. तो यहाँ पे एंजॉय भी करेंगे. हर जगह पे कोई आरती कर रहा है, कोई मंत्र का म्यूजिक लगाया है, कोई डीजे सॉन्ग लगाया है. बहुत सारे एंजॉयमेंट हो रहा है. बहुत मजा आ रहा है, बहुत मजा आ रहा है. तो चलिए गणपति बप्पा को जिस तरह से हम नाचते गाजते लेके आए थे ना, इसी तरह से हम सब लोग गणपति बप्पा को नाचते गाजते गाना गाते ये सब करते करते हम गणपति बप्पा को इंतजार बने रहेगा. आखिर तक इस यंदाच्या गणेशोत्सव 2025 असल्याने धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. घरगुती गणपतीसह मंडळाच्या गणपतीमध्येही विशेष कार्यक्रम गणपतीसह आयोजित करण्यात आले. आज या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. आज ते लाडक्या बाप्पाचा निरोप देण्याची वेळ आली आहे. अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर गणपतीला पाण्यात विसर्जित करण्यात येते. गणपती विसर्जन पाण्यातच का केले जाते यामागे काही धार्मिक कारणे आहेत. तसेच हिंदू धर्मात अनेक विधी हे निसर्गाचे निगडीत आहे. निसर्गाची निगडीतता राखण्याचा संदेश वेगवेगळ्या पद्धतीने कायमचा दिला जातो. गणपती विसर्जनाच्या बाबतीतही तसेच आहे. जाणून बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. भारत का बच्चा बच्चा जय श्री राम बोलेगा. जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. भरपूर गर्दी आहे बाबा, भरपूर गर्दी. आनंद वाटतो, मस्त वाटतं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.
रात्रीचे वाजलेले 12 तर सर्व भक्तजनांना गणपतीच्या शेवटचं आपण दर्शन घेत आहोत. तर रात्रीचे वाजलेले 12 तर आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता इकडे गणपतीची 12 वाजताची आरती व्हायला लागली. DJ वगैरे सगळं बंद आहे. तर रात्री 12 वाजेपर्यंत चालू होतं. तर DJ म्युझिक गाणे वगैरे हे सर्व काय बंद आहे. तर आपण पुढे जाऊन रात्री 12 वाजताची शेवटची आरती गणपती बाप्पाची घेऊ आणि आपण सर्वजण गणपती बाप्पाच्या आरतीला तयार राहा. मोरिया अभी रात को 12 बज गए. इधर अभी ढोल ताशा सब बंद हो गया. तो रौनक तो ऐसा भी देखा हुआ चल रहा है. तो अभी हम भी यहाँ पे अभी ब्लॉग एंड कर रहे हैं. स्वारगेट में आ गए हैं. तो आपको ये ब्लॉग कैसा लगा कमेंट करके बताना भूलिएगा. जय श्री मन्नारायण, जय श्री कृष्णा, राधे. रात के 12 बजे की आरती हो गई तो बहुत अच्छा लगा. सर्वकारेषु सर्वदा सर्वकारेषु सर्वदा. ओम गण गणपतये नमः. ओम गण गणपतये नमः. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाशी नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी सिंदुराची ओ वटी सिंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती देव जय मंगलमूर्ती. दर्शन मा प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मा प्रेमान कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. गणपती नमः. ओम गौरी कुमारा तुझ गौरी कुमारा
चंदनाची उटी कुंकुम केशरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडता मुकुट शोभतो बरा, तो बरा. रुणझुणते नूपुर, रुणझुणते नूपुर, चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मा प्रेमान कामन पूर्ती. जय देव जय मूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मा प्रेमान कामन पूर्ती. जय देव लंबोदर पीतांबर पनिवर वंदना, सरळ सुंड वक्रतुंड त्रिनयना, दासरामाचा वाटपाये सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मा प्रेम कामना पूर्ती. जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. हनुमानजीच्या दर्शनाबरोबर आणि विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या दर्शनाबरोबर शेवटची आरती सोबतच आपण गणपती बाप्पा मोरया, गणेश मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं सांगून सर्वांना थँक्यू, धन्यवाद. आणि तुम्ही कडपर्यंत राहिल्याबद्दल तुमचं सर्वांचं थँक्यू, धन्यवाद. असंच एक अदृश्य दृश्यम एक ब्लॉगमध्ये भेटू.